नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले काही महिने मराठा आरक्षण हे निमित्त घेऊन अंतरवली सराटी या गावचे झुंजार मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जे काय धुमशान केलेलं आहे, धुमाकूळ घातलेला आहे, तो संपत नाही आहे. आणि मला वाटत नाही आता त्यांनी कितीही रस्ता रोको करू देत, त्यांनी कितीही दगडफेक करू देत, आता सरकार या माणसाकडे ढुंकून बघणार नाही. आणि याची जाणीव कालपर्यंत त्याच जरांगे पाटील यांचं समर्थन करणारे आणि उदो करणारे अनेक लोक आहेत, त्यांच्या लक्षात यायला लागले. त्या वानखेडे म्हणून बाई आहेत, बारसकर म्हणून एक महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, आणखीन एक त्यांचा कोणतरी सहकारी आहे. हे कालपर्यंत जरांगे पाटील यांच्या आंदोलनातले खंदे सहकारी जरांगे पाटील यांच्यावर ढोंगबाजीचा आरोप करायला लागलेले आहेत. कोणाची तरी सुपारी घेऊन जरांगे पाटील हे आंदोलन अधिकाधिक पेटवत चाललेत असे आरोप कालपर्यंत त्यांचे सहकारी असलेली माणसं करायला लागलीत. अगदी उघडपणे बोलायला लागलेत की जरांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक आहेत, इथपर्यंतचा आरोप झालेला आहे. आणि त्याची कारणंही त्यांनी दिली आहेत की बाकी सगळ्या राजकारण्यांना पक्ष निरपेक्ष राहून जरांगे पाटील जितक्या शिव्या मोजतात, जितके बेछूट आरोप करतात, त्यापैकी एकही आरोप शरद पवारांवर करत नाहीत. नामदेवराव जाधव यांच्यासारखा मराठा आरक्षणाचा अभ्यासक हा उघडपणे कागदोपत्री पुरावे दाखवून मराठा आरक्षणाचा मारेकरी कोण असेल तो सगळ्यात मराठ्यांचे ज्येष्ठ नेते, राजकीय नेते असलेले शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत, हे कागदोपत्री सिद्ध करत असतानासुद्धा मराठा आरक्षणासाठी आपलं आयुष्य आणि जीवन ओवाळून टाकले अशा पद्धतीत आंदोलन करणारे जरांगे पाटील शरद पवारांविषयी एक चकार शब्द बोलत नाहीत. ही पहिल्यापासून शंकास्पद गोष्ट होती. पण आता वानखेडेबाई आणि त्या संगीता वानखेडे मला वाटते आणि हे बारसकर बुवा, अजय बारसकर बुवा, या दोघांनी तर उघडपणे जरांगे पाटील यांच्यावर सुपारीबाजीचा आरोप केलेला आहे. वानखेडे मॅडम यांचा दावा मला अधिक पटतो की तुम्ही आरक्षण मागितलं होतं, सरकारने आरक्षणाचा विधानसभेमध्ये प्रस्ताव पास केला, जिथे कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली. मग अजून पाहिजे काय? पाहिजे आंदोलन, आरक्षण नको आहे. आरक्षण ही मागणी निव्वळ देखावा आहे. खरा मुद्दा सरकारच्या विरुद्ध एक लोकमत भडकवण्याचा उद्योग जरांगे पाटलांना करायचा आहे. आणि हे आता त्यांचे कालपर्यंत सहकारी असलेले लोक उघडपणे समोर येऊन बोलायला लागलेत. त्याच्याही पलीकडे गंभीर एक आरोप आणखी एका माणसाने केला आहे, मला त्याचं नाव आत्ता आठवत नाही, की जरांगे पाटील हे प्रसिद्धीच्या झोतात कुठून आले. जेव्हा त्यांनी उपोषण अंतरवली सराटीमध्ये सुरू केलं होतं त्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. पहिले 4-5 दिवस जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं, पण माध्यमांमध्ये सुद्धा त्याची फारशी बातमी आलेली नव्हती, गाजावाजा झालेला नव्हता. मग सलग 5-6 दिवसाचं उपोषण झाल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळते, तर ती प्रकृती ढासळू नये, त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट होऊ नये म्हणून सरकारी पातळीवर जे प्रयत्न झाले आणि डॉक्टर त्यांना उपचार करायला गेले, त्यावेळेला तिथे झालेली जी दगडफेक आहे, त्या दगडफेकीचं जे पुढे पर्यवसान फार मोठ्या संघर्षामध्ये झालं, जाळपोळीपर्यंत गेलं,
पोलिसांच्या मोठ्या मोठ्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तिथून जरांगे पाटील हे नावारूपाला आले. म्हणजे त्यांचं नाव गाजायला लागलं, त्यांचं रूप गाजायला लागलं. गावोगावी पोस्टर झळकायला लागले, मराठा योद्धा वगैरे वगैरे. आणि त्याची एक झिंग जरांगे पाटील यांना चढली. आणि तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला एका पक्षाचे नेतेसुद्धा अंतरवली सराटीला जायला लागले. शिवरायांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे आपले संभाजीराजे छत्रपती, हे सुद्धा जाऊन आले. पण हळूहळू त्यांच्याही लक्षात आलं, प्रत्येकाच्या लक्षात आलं की हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय. ह्यामध्ये मराठा आरक्षण हा मुखवटा आहे, चेहरा नाही आहे. हा चेहरा लपवण्यासाठी आरक्षणाचा मुखवटा चढवण्यात आला आहे. पण जरांगे पाटील नावाचा जो चेहरा दिसतो त्याच्या मागे, त्या मुखवट्याच्या मागे चेहरा भलताच आहे. आणि तोच आरोप आता वानखेडे असतील किंवा कोणते बारस्कर असतील, बारस्कर यांनी केलेला आहे की शरद पवारांच्या इशाऱ्यावर कठपुतळी असल्यासारखे जरांगे पाटील हे आंदोलन रेटून रेटून नेत आहेत, रेटून रेटून नेत आहेत. आणि तिसरे मला ज्यांचं नाव आठवत नाही, जे त्यांचे जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, त्यांनी उघडपणे सांगितलं की ज्या दगडफेकीतून पोलिसांवर हल्ला झाला, पोलिसही जखमी झाले, लोक जखमी झाले, अश्रुधूर लाठीमार झाला, या सगळ्या दगडफेकीला मुद्दाम चिथावणी देण्यात आली. आणि त्या चिथावणी मागे शरद पवारांचे त्या जिल्ह्यातले एक मोठे नेते त्या दगडफेकीचे सूत्रधार होते, असा आरोप जरांगे पाटील यांच्या कालपर्यंतच्या सहकार्याने केलेला आहे. राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या इशाऱ्यावर जे पोलीस तिथे आलेले होते बंदोबस्तासाठी, त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली आणि त्यांना स्वतःच्या बचावासाठी लाठीमार करण्याची पाळी आणली गेली. आणि प्रसंग लक्षात घ्या मित्रांनो, हा लाठीमार झाल्यानंतर शरद पवारांचे अत्यंत विश्वासातले मानले गेलेले, ईडीच्या तुरुंगामध्ये सव्वा वर्ष जामिनाशिवाय जाऊन पडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख सांगत होते की मंत्रालयातून आदेश आला आणि मग लाठीमार झाला. हे अनिल देशमुखांना कोणी सांगितलं? अनिल देशमुख हे जवळजवळ दीड वर्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. आणि खेड्यापाड्यात कुठेही मोर्चा हाणामारी झाली तर लाठीमार करायचे आदेश अनिल देशमुख देत होते गृहमंत्री म्हणून. मंत्रालयात बसून लाठीमाराचे आदेश अनिल देशमुख देत होते का? खंडणीचे आदेश त्यांनी दिले. मुंबईतल्या सगळ्या रेस्टॉरंट बारमधून दर महिना 100 कोटी रुपये गोळा करा असे आपल्याला आदेश अनिल देशमुखांनी दिले होते, असं सचिन वजे सांगतो. त्याचा साफ इन्कार करतात. अनिल देशमुख इन्कार कसला करतात? जेव्हा त्यांच्यावर आरोप होतो, आणि आरोप कोण करतोय? की ज्याला वसुली म्हणून पकडला, ज्याला खुनी म्हणून पकडला, तो पोलीस अधिकारी तेवढा अनिल देशमुख आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय काम करत होता. आणि बाकी कोपऱ्यावरचा, गल्लीतला, कुठल्या शहरातला, नाक्यावरचा लाठीमार मात्र मंत्रालयाच्या आदेशावर होतो. हे जर अनिल देशमुख सांगतात, हे ते प्रामाणिकपणे बोलत असतील, तो हिरेन मनसुख त्याच्या मर्डरचा आदेशसुद्धा अनिल देशमुखांनी दिलेला असू शकतो. आणि कदाचित त्यांनीच तो दिलेला असल्यामुळे ते छातीठोकपणे सांगत होते की अंतरवली सराटीचा लाठीमार हा मंत्रालयाच्या आदेशावरून झालेला आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की एक जण जरांगे पाटलांचा सहकारी सांगतो की याच्या मागे शरद पवार आहेत. आणि तुम्हाला आठवत असेल तर शरद पवारसुद्धा त्या पहिल्या लाठीमार आणि त्यानंतर जे वातावरण तापलं, पेटलं, तेव्हा अंतरवली सराटीला गेलेले होते. आणि स्टेजवर बसलेले, गादी टाकून बसलेले जरांगे पाटील यांच्या कानात
खाली जमिनीवर उभे राहून बोलणारे शरद पवार काहीतरी कुजबुजले होते. शरद पवार आणि जरांगे पाटील यांचा थेट हा असा संपर्क आहे ज्याचा आता शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रवक्ते इन्कार करतात की जरांगे पाटील आणि शरद पवारांची कधी भेट झाली नाही. मग ते कानात कुजबुजलेले शरद पवार हे कोणी डुप्लिकेट होते का, तोतया होते का? मुद्दा इतकाच आहे की आता जरांगे पाटील यांचे सहकारीच त्यांच्यावर थेट राजकारणाचा आरोप करतायत की शरद पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील हे आरक्षणाचं राजकारण खेळायला लागलेत आणि असली प्यादी मोहरे उभे करायचे आणि राजकारणात दाणे टाकून कोंबड्या झुंजवायच्या, ही शरद पवारांची गेल्या 50 वर्षातली राजनीती राहिलेली आहे, धोरण आणि नीतिमत्ता राहिलेली आहे. त्यामुळे त्यावर शंका कोणीही व्यक्त केली तर त्याच्यावर विश्वास बसायला लागतो. अर्थात जरांगे पाटील यांनी त्याचा इन्कार केलेला आहे. आपल्याला नुसते प्रश्न विचारले गेले तरी प्रश्न विचारणाऱ्यावर उलटा आरोप करणं ही जरांगे राजनीती आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबर कालपर्यंत असलेले भारस्कर बुवा यांच्यावरही 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करून टाकला. जरांगे पाटील कुठल्या भाषेत बोलतात हे नव्याने सांगायची गरज नाही आणि फार मोठा अभ्यासू बुद्धिमान नेता वगैरे असं नाही, परिस्थितीने त्यांना त्या नेतेपदावर आणून बसवलं असलं तरी विवेक बुद्धी आणि तारतम्य याच्याशी त्यांनी कधी काळी फारकत घेतलेली आहे आणि शरद पवारांना असले मोहरे प्यादे खूप आवडत असतात. आणि त्यामुळे त्यामध्ये तथ्यसुद्धा आहे, कारण हा जो तिसरा आहे ज्याचं नाव मला आठवत नाही, जरांगे पाटील यांचा जुना सहकारी, तो सांगतो की त्या दगडफेकीला चिथावणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्ह्यातील एका नेत्याने दिली होती आणि तिथे मग लक्षात येतं की आपला पक्ष फुटलेला आहे, राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या ताब्यात गेला आहे, आपल्या हातात आता काय राहिलेलं नाही, तर सगळा चुथडा करून टाकवायचा, अराजक माजवायचं आणि त्यातून आपलं राजकीय महत्त्व वाढवून घ्यायचं, ही शरद पवारांची आजवरची राजनीती आणि चाणक्य नीती राहिलेली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचं प्रकरण हे चिघळवण्यासारखं आहे. हे लक्षात येण्यासारखा अत्यंत चतुर राजकारणी शरद पवारच होते आणि त्यामुळे हा जो आरोप आहे की या सगळ्या जरांगे पाटलांच्या आरक्षण आंदोलनाचे सूत्रधार हे शरद पवार आहेत, तर ते असू शकतात. आणि एक गोष्ट सरळ आहे, मला वाटते त्या संगीता वानखेडे त्यांनी केलेला एक आरोप गंभीर आहे. जरांगे पाटील यांच्या सभा कुठे कुठे झाल्या, 8-10 मोठमोठ्या सभा झाल्या, त्यावर पहिलं प्रश्नचिन्ह छगन भुजबळांनी लावलं होतं. त्याला येवल्याचा येडा वगैरे म्हणून त्यांनी झटकून टाकलं. पण 20-20 JCB आणायचे, त्यातून गुलाल आणि फुलांची उधळण करायची, तर एकेका JCBची 2-2, 3-3 तासाचं भाडं किती होतं बघा. आणि ज्यावेळेला 10 आणि 20 JCB फुलं उधळण्यासाठी आणले जातात तेव्हा त्यावर किती खर्च होतो, त्या उधळायच्या फुलावर किती खर्च होतो. अशा भव्य दिव्य सभा करण्यासाठी 2-2, 3-3 कोटी रुपये खर्च होतात. ते इतके कोटी रुपये आले कुठून याचा हिशोब कधी दिला गेला नाही. विचारलं की लोकांनी वर्गणी जमवली, लोकांनी वर्गणी जमवून एवढं काही होत असेल तर मग अशा समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे का? ज्या समाजामध्ये आंदोलनासाठी इतकी पैशाची बरसात होत असेल त्या समाजाला आर्थिक मागासलेला समाज म्हणून आरक्षण देण्याची गरज उरते का मित्रांनो? या सगळ्या जरांगे पाटील यांच्या गेल्या 4-6 महिन्यातल्या आंदोलनावर कमीत कमी 100-200 कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला असेल. हा खर्च जर वर्गणी रूपाने जमा होत असेल तर तेवढी प्रचंड वर्गणी आणि देणगी देण्याची क्षमता असलेला मराठा समाज आहे आणि अशा मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे का असा प्रश्न कोणी याचिकाकर्त्याने कोर्टामध्ये उभा केला तर त्याला कुठला मराठा आरक्षणाचा समर्थक
किंवा वकील कुठल्या युक्तिवादाने उत्तर देऊ शकणार आहे? कारण ज्या वेळेला आरक्षण दिलं जातं तेव्हा त्यामुळे सरकारच्या खजिन्यावर, तिजोरीवर किती भार पडणार आहे बघितलं जातं. तो जो भार 400, 500, 600, 1000 कोटीचा असेल तर तेवढी वर्गणी एकटे जरांगे पाटील मराठा समाजाकडून गोळा करू शकतात. जिथे आंदोलनासाठी 100-150 कोटी रुपयाची वर्गणी जमा होते, तिथे आपल्याच मराठा पोरांना आणि लेकरांना शिक्षणासाठी आणि नोकरीत कौशल्य मिळवण्यासाठी 1000 कोटी रुपये मराठा समाज सहज गोळा करू शकतो. असा युक्तिवाद कोर्टात होऊ शकतो. असा युक्तिवाद कोर्टात होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बारस्कर असतील किंवा वानखेडे असतील किंवा आणखीन कोणी जे जरांगे पाटलांच्या सगळ्या वर्तनावर प्रश्नचिन्ह लावायला लागलेत, कारण हे आवाज आता आतून यायला लागलेत. कारण जितकं हे आंदोलन सरकत जाणार आहे, भरकटत जाणार आहे, तितका मराठा आरक्षणाचा विषय हा बारगळत जाणार आहे. आणि त्याचं कारण मी यापूर्वी अनेकदा सांगून झालेलं आहे. या पद्धतीची आंदोलनं, जाट आंदोलन, गुर्जर आंदोलन, पटेल आंदोलन, हे आपल्यासमोरची उदाहरणं आहेत. जसे महाराष्ट्रात मराठे, तसे हरियाणामध्ये जाट, राजस्थानमध्ये गुज्जर आणि गुजरातमध्ये पटेल आहेत. ती आंदोलनं पण अशाच आरक्षणाच्या ह्याच्यावर पेटली, भडकली आणि बारगळली. मराठा आरक्षणसुद्धा जरांगे पाटलांच्या या आक्रस्ताळेपणामुळे जवळपास बारगळलेलं आहे आणि लवकरच ते आटोपतं घेतलं नाही तर रसातळाला जाणार आहे. सरकारच्या, राज्य सरकारच्या आवाक्यात जेवढं आहे ते राज्य सरकारने करून दाखवलेलं आहे. ते आता कोर्टात कसं टिकवायचं आहे, रोज रोज नव्या नव्या मागण्या करायच्या आणि मग त्यासाठी आंदोलनाचे पवित्रे घ्यायचे. यातून आंदोलनकर्तेसुद्धा हळूहळू घटत जाणार आहेत. आणि या विषयाच्या अगदी आरंभापासून केलेल्या व्हिडिओत मी सातत्याने दत्ता सामंत आणि अण्णा हजारे यांची आठवण करून दिलेली आहे. 10-12 वर्षापूर्वी अख्खा देश गदगदा हलवणारे अण्णा हजारे आज राळेगणसिद्धीमध्ये एकटे पडलेत. त्यांना कुठल्या विषयावरचं त्यांचं मत विचारायला सुद्धा कोणी जात नाही. योगायोगाने 2 शब्दाचं नाव असलेलं राळेगणसिद्धीसुद्धा आहे आणि अंतरवली सराटीसुद्धा आहे. दोन्हीकडे उपोषण हेच धारदार हत्यार म्हणून वापरलं गेलं आहे. पण एक अतिरेकामुळे आधीच बोथट होऊन गेले आणि दुसऱ्याला आपण आवरावं कसं तेच समजत नाही आहे. आणि त्याला राजकारणी लोक कठपुतळीसारखं खेळवत आहेत. जरांगे पाटलांना मी एवढंच सांगेन की लाख किंवा लाखात मोजला जाणारा मराठा आहे. एक मराठा, लाख मराठा नाही. जो मराठा लाखात मोजला जातो, करोडोत मोजला जातो, असा मराठा तुमचा सांगाती आहे. तुमचेच कालपर्यंत सहकारी असलेले जो आरोप करतायत, तुमच्या मागे शरद पवार हे सूत्रधार आहेत, याच्यावर विश्वास ठेवायचा तर त्याचा अर्थ असा होतो की जरांगे पाटील साहेब, लाखात करोडोत मोजला जाणारा मराठा तुमचा सांगाती आहे. मग आता माघार कशाला? नका फिरू मागुती, चालू द्या पुढे पुढे पुढे. आंदोलनं चालू देत, जाळपोळ चालू देत, रस्ता रोको चालू देत. कोणाचा बाप तुम्हाला अडवणार आहे? आंदोलन करणं आमचा अधिकार आहे. आरक्षण मिळालं नाही तरी चालेल, पण जरांगे पाटलांचा अधिकार सिद्ध झाला पाहिजे. आणि पवारांना पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात अराजक माजलं पाहिजे. तेव्हा जरांगे पाटील, आता मागं फिरायचं नाही, न मागुती तुला फिरायचे. कारण लाख मोलाचा सांगाती तुमच्याबरोबर आहे. तुम्ही कशाला मागे फिरणार? फिरू नका.
आगे बढो, आंदोलन आणखीन तीव्र करा. हळूहळू करत आज महत्त्वाचे सहकारी गेलेत. उद्या गावागावामध्ये जेव्हा मराठेतर समाजाकडून गावातल्या मराठ्यांना त्रास व्हायला सुरुवात होईल, तेव्हा गावागावातले मराठेसुद्धा जरांगे पाटलांची साथ सोडण्याचा धोका आहे. आणि तो जर कळत नसेल तर समजावणार कोण? पुढे जा. लाख मोलाचा मराठा तुमच्या सांगती आहे, ज्याचं नाव शरद पवार आहे, असं वानखेडे वगैरे सांगतात. ते आता माघार घ्यायची नाही, मागे बघायचं सुद्धा नाही. आगे बढो, आगे बढो. जरांगे पाटील आगे बढो. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.